वाशिम शहरात काल रात्री अज्ञात चोरट्यांनी सिव्हिल लाईन परिसरातील पोलीस वसाहतीसमोर असलेल्या सेवानिवृत्त वनरक्षक उत्तम खडसे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दरम्यान खडसे यांच्या पत्नी यांनी वाशिम शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली। सध्या शेतीचे कामे नसल्याने हिरव्या रंगाचा जॉन डियर कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MS37V3997 आणि ट्रॉली क्रमांक MS37V8258 अनेक दिवसांपासून घरासमोर उभे होते। फिर्यादीने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेली हिरव्या रंगाची ट्रॉली रात्री 10 वाजेपर्यंत जागेवरच होती। मात्र सकाळी 6 वाजता फिरण्यासाठी बाहेर पडल्यावर ट्रॅक्टर आणि ट्रॉली गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। या चोरीमुळे सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून तपासाला सुरुवात केली आहे। दरम्यान वाशिम शहरात एकापाठोपाठ एक होत असलेल्या चोरीच्या सत्रामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। उत्तम श्रावण खडसे, सिव्हिल लाईन वाशिम पोलीस वसाहत गेटच्या समोर माझं घर आहे। त्याच्या बाजूला माझं उभं ट्रॅक्टर होतं आणि 3 महिन्यापासून उभं होतं। माझं काही काम नव्हतं म्हणून मी उभं केलं। तिथून रात्री 10च्या सुमारास मी डोळ्यानं पाहिलं आणि सकाळी उठल्यानंतर मग फिरायला गेलो तर हे दिसलं नाही, तर मग आम्ही हरबळलो। तुम्हाला काही संशय वगैरे काही कोणा नेला असं काही तुमचं काही वाद झाला नाही? तसं काही नाही। पोलीस कंप्लेंट केली तुम्ही? हो, पोलीस केलेली आहे। आम्ही पोलीस आम्ही शोधतो म्हणून सांगू। तिथे कॅमेरा वगैरे चेक केले, मग त्याच्यामध्ये सापडलं नाही।